निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। साकूर येथील बहुचर्चित अवैध सावकार डोंगरे पिता पुत्रांसर पुतण्यावर देखील गुन्हा दाखल। साकूर येथील अवैध सावकारकीचं धगधगतं वास्तव सांगणारी वाकचौरे या पीडित कुटुंबाची ही कहाणी। पीडित कुटुंब व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मोठ्या संघर्षानंतर बहुचर्चित अवैध सावकार डोंगरे पिता पुत्रांसह पुतण्यावर गुन्हा दाखल झालाय। साकूर येथून अतिशय मोठी बातमी हाती येते। अखेर त्या अवैध सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संगमनेर तालुक्यातील साकूर येथील अवैध सावकार सचिन बंशी डोंगरे, बंशी पंढरीनाथ डोंगरे या पिता पुत्रांसह राहुल किसन डोंगरे याच्यावर संगमनेर उपनिबंधक सहकारी संस्थेकडून महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 चे कलम 39 नुसार घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामुळे आता अवैध सावकारकीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। साकूर येथील सावकार पीडित वाकचौरे कुटुंबाला या सावकारांनी बेघर केलं होतं, तर वेळोवेळी जवळपास 5 लाख रुपयांच्या परताव्यात अंदाजे 35 ते 40 लाख रुपये 2 वर्षात घेतले होते। एवढे होऊनही राहुल डोंगरे, सचिन डोंगरे व बंशी डोंगरे यांनी संगनमत करत घरावर ताबा घेण्यासाठी पीडित कुटुंबाला घर सोडण्यास मजबूर केलं होतं। पर्यायाने सदर पीडित कुटुंबांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आपबीती कथन केली होती। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित प्रशासनाला सूचना देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। अखेर शेकडो पानांचा अहवाल तयार करून या अवैध सावकारांवर अखेर काल रात्री उशिरानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पीडित कुटुंब वाकचौरे कुटुंब यांनी माध्यमांशी विखे पाटलांचे आभार मानले, त्याचबरोबर त्यांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचं तसंच पत्रकार बांधवांचं देखील आभार मानले। बघूयात। नमस्कार, माझं नाव संगीता विलास वाकचौरे, राहणार साकूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। मी पहिल्यांदा संगमनेरचे कोरे साहेब आणि वाकचौरे साहेब यांचे पहिल्यांदा आभार मानते, कारण त्यांनी आम्हाला न्याय भेटून दिला। तसेच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेब व त्यांचे सर्व कार्यकर्ते, पत्रकार समाज बांधव व मला बाकीचे काही लोकांनी सहकार्य केले, मी त्यांचे मनापासून आभार मानते। कारण मी आज न्याय भेटला, मला हा त्यांच्यामुळेच न्याय भेटला। ते फक्त माझी एवढीच मागणी आहे शासनाकडं का या सावकारांना कडकात कडक कारवाई व्हावी आणि त्यांना शिक्षा व्हावी ही आमची विनंती। कारण ह्यांनी त्यांना एवढे पैसे दिले तरी त्यांची भूक भागत नाही। शेवट त्यांनी घर मागतात, आमचं पास होतं नव्हतं, आम्ही सगळं त्यांना देऊन बसलो तरी यांची भूक भागत नाही। मग आता आम्ही काय करायचं? शेवट आम्ही आत्महत्या करायचा प्रयत्न केला, किडनॅप द्यायचा प्रयत्न केला, तिथं सुद्धा आम्हाला अपयशच आलं। शेवटी यांना हे मोठे लोक सावकार असल्यामुळे यांना सगळं आश्रय भेटत गेला, पण आम्ही गरिबांनी करायचं काय? त्यासाठी आम्ही विखे साहेबांकडे गेलो, त्यांनी आम्हाला परिस्थिती समजून त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं व त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं का यांना न्याय भेटून द्या। त्यांनी आम्हाला संपूर्ण न्याय भेटून दिला। फक्त माझी एवढी शासनाकडे मागणी आहे की ही आर्थिक गुन्हे शाखेकडे ही आमचा गुन्हा वर्ग करावा व गुन्हे शाखेकडे दिला जावा अशी मागणी मी राज्याचे महसूल मंत्री व आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेब यांच्याकडे अशी मागणी करते की हा तपास पुढे चालू ठेवा आणि आमचं जे काय आर्थिक नुकसान झालं त्याचा आम्हाला भरपाई भेटावी ही विनंती। मी विलास दौलत वाकचौरे, राहणार साकूर। 2 वर्षापूर्वी राहुल किसन डोंगरे या सावकाराकडून 5,20,000 रुपये व्याजाने घेतले होते। त्याचे आतापर्यंत आपले 35 ते 40 लाख रुपये आम्ही व्याजासह दिलेले आहे।
तरी त्या सावकाराची भूक काय भागत नव्हती. तर मग ते पैसे देण्यासाठी काही पैसे आम्ही सचिन बनशी डोंगरे याच्याकडून घेतले होते 10 लाख रुपये. तर त्यांचे पण व्याजाने पैसे आम्ही त्याच्या आतापर्यंत दिलेले दोन्ही सावकारांचे. तर सदर सावकारांची काय भागत नव्हती. तर मग हा तपास आम्ही निबंधक साहेबांकडे आम्ही तक्रार दाखल केली. तर निबंधक साहेबांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तर साधारणतः आम्ही फेब्रुवारी महिन्यात त्यांच्याकडे तक्रार दाखल केली. फेब्रुवारी महिन्यात तक्रार दाखल केल्यानंतर सदर सावकारावर धाड पडली होती. धाडी पडल्यानंतर त्याच्यात आमचे कोरेचे अजून काही दस्तावेज सापडलेला होता. तर त्या अनुषंगाने पुराव्याच्या अनुषंगाने तपास चालू होता. परंतु आम्हाला तपासाच्या दिशेने काही योग्य असे प्रतिसाद मिळत नव्हता. मग आम्ही राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जाऊन त्यांची समक्ष भेट घेतली. त्यांनी त्याच्यात लक्ष घातल्यानंतर आम्हाला त्यांच्या सावकारावर कारवाई होण्याचे आश्वासन भेटलं. नंतर मध्यंतरी मग आम्ही आपले विभागीय आयुक्त यांच्याकडे नाशिक गेल्यानंतर आम्हाला त्यांनी पण ग्वाही दिली. तर मग सदर सावकारांवर गुन्हा दाखल झालेला आहे. तरी आता गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. बरं, आमचे हे झालेलं नुकसान आता सरासरी आमचं 41 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तरी आम्हाला त्याची भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे. आमची सरासरी आमचे दागिने मोडून, फायनान्स कंपन्याकडून घेऊन, मित्र परिवाराकडून घेऊन, नातेवाईकडून घेऊन आम्ही सर्व पैसे हे केले. दुकानाचं भांडवल सुद्धा आमचं पूर्ण बसलेलं आहे. तरी आम्हाला धंदा हा ऊर्जित अवस्था आणण्यासाठी आम्हाला ही गरज आहे. तेव्हा सदर सावकारांवर झालेली कारवाई ही त्याची त्यांना शिक्षा व्हावी लवकरात लवकर ही आमची म्हणजे कार्यालयाला, निबंधक कार्यालयाला विनंती आहे. सुद्धा याची दखल घ्यावी. या सावकारांचा 1990 पासून अवैध सावकारी सुरू असल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यात सचिन डोंगरे व बनशी डोंगरे या पिता पुत्रांचा तसेच राहुल डोंगरे यांचा अवैध सावकारकीचा वारसा परंपरेने सुरू असल्याचं दिसून आलंय. साकूर परिसरात या सावकारांनी अनेकांना देशोधडीला लावलंय. या सावकारांच्या दहशतीपोटी अनेक जण समोर येण्यास टाळाटाळ करतायत. या सावकारांच्या अवैध धंद्यात कमावलेल्या संपत्तीचं आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं चौकशी करण्यात यावी. तसेच यांच्या काही पतसंस्थांमधील व्यवहार हे संशयास्पद असून या संस्थेतील व्यवहारांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करणार असल्याचं पीडित कुटुंबाने केलं आहे. 1990 पासून या सावकारांच्या तसेच जवळच्या नातेवाईकांच्या जमिनी खरेदी व सोने आणि बँक खात्यांची चौकशी केली जावी. म्हणजे या अवैध सावकारकीची दाहकता समोर येणार आहे. यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून या सावकारांची चौकशी केली जावी अशी मागणी वाकचौरे कुटुंबाने केली आहे. रासत्ता न्यूज ब्युरो, साकूर.